पाठराखणमध्ये लवकरच प्राजक्ता आणि आलोकचा लग्न सोहळा रंगणार आहे आणि त्याच निमित्ताने भाग्याने प्राजूसाठी तिच्या लाडक्या प्राजूसाठी स्पिन्स्टर्स पार्टी अरेंज केली आहे. कशी वाटली तुला स्पिन्स्टर्स पार्टी तुझी? खूप छान सरप्राईज? खूप छान वाटलं. सरप्राईज डे आणि मजा आली. मी कधी असा विचार नव्हता केला की भाग्या प्राजूसाठी असं काही करेल, पण मजा आली. आणि या सगळ्या धावपळीच्या प्राजक्ताच्या लाईफमध्ये भाग्याने ही पार्टी अरेंज केली ते बघून तर अजून आनंद झाला. क्या बात आहे. इतक्या म्हणजे धावपळीत पण तू हे सगळं कसं काय अरेंज केलंस? मला आता मी प्राजूसाठी कधीही कुठेही कसंही अरेंज करू शकते. त्यामुळे मला असं वाटत होतं, की आता तिचं लग्न आहे, सगळं खूप हेक्टिक असणार आहे. तर एक दिवस तिला डे ऑफ म्हणून छान रिलॅक्स आणि एन्जॉय करायला मी हे सगळं प्लॅन केलं. ओके. जे गेम्स तू ठेवले होतेस तुला कसं वाटलं आणि काय तुला त्यातनं घ्यावंसं वाटतंय? हा म्हणजे तिने आता लग्न होणार आहे बहिणीचं म्हटल्यानंतर पुढे मल्टीटास्किंग म्हणा किंवा कुकिंग रिलेटेड गेम्स होती. सो छान वाटलं. भाग्य एवढा विचार करते या सगळ्या गोष्टींचा हे बघूनही छान वाटलं. आणि मजा आली खेळताना. ओके. जर आता तुला जर तिच्यासाठी करायचं असेल, तर कोणतं गेम त्यातलं तू तिच्यासाठी अरेंज करशील? फर्स्ट तर व्हेजिटेबल आयडेंटिफिकेशन मी ठेवेलच. नंतर आणखीन त्यावेळेस जे काही नवीन नवीन सुचेल ते करेल. पण खरंच मजा आली खेळताना. आणि आपण ना नॉर्मली कुकिंग वगैरे करत असताना एवढं बारकाईने विचार नाही करत गोष्टींचा. सो इथे असं खूप लक्ष देऊन खेळावं लागतं. पण भाग्याने एवढं केलंय हे भारी वाटलं मला पण खरंच. का व्हेजिटेबल त्यातलं फक्त व्हेजिटेबलच का तिच्यासाठी तू म्हणतेस? काय असं? ती कारण ओळखू शकणार नाही का? नाही ओळखू शकेल, पण तिचं असं एवढा कुकिंगचा आणि तिचा असं एवढा संबंध नाहीये. त्याचा संबंध कधी नाही. कधी 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 असतो. आणि मला आवडली ती गेम खरंच. आणि तिने त्या मागचं जे लॉजिक सांगितलं की बाबा आता तुझं लग्न होणार आहे आणि लग्न झाल्यानंतर तुला मल्टीटास्किंग करावं लागेल किंवा तुला आता स्वयंपाक आणि या सगळ्या गोष्टी कराव्या लागतील. मुळात खऱ्या प्राजक्ताला सुद्धा कुकिंग आवडतं, फक्त टाइम जसा मिळेल तसं मी करत असते कुकिंग. पण पाठराखीण प्राजक्ताला सुद्धा आता पुढे लग्न झाल्यानंतर स्वयंपाक वगैरे करावा लागेल. सो हा विचार तिच्या बहिणीने म्हणजेच भाग्याने केला आणि म्हणून तिने तो गेम ठेवला खरं तर. सो मला छान वाटलं. ते छोटे टोमॅटो होते, मी ओळखलेली पण ती प्रत्यक्षात असलेला गवती चहा होता. मी तर कांद्याची कांद्याची पात पात. ओळखली. कारण मला स्मेल म्हणजे खरंच आला नाही, कारण मला सर्दी वगैरे झाली होती. सो मी ते असं टच वरून स्पर्शावरून ओळखलं की ही कांद्याची चला पात म्हटलंच सवय. असू शकते म्हणून. आणि ॲव्होकाडो टोस्ट तर ॲव्होकाडो मी तर करेक्ट ओळखलं. बाकी अजून गोष्टी होत्या, पण छान वाटल्या ह्या सगळ्या गेम्स. मजा आली खेळायला. बरोबर. जेव्हा ते गेम्स चालू होते तेव्हा तू म्हणालीस की हे जर तू ओळखलंस तर तू काहीतरी तिला बनवून देशील. तर काय आहे आता? मलाही म्हणूनच आठवायचं हे. म्हणूनच तिने ते ओळखलं. नाहीतर मला माहिती नाही तिने ओळखलं असतं की नाही. जरा वेळ लागला असता, पण तिने लगेच ओळखलं. कारण मला ॲव्होकाडो टोस्ट खूप आवडतो आणि आणि मी छान असं करते ती, सांगितलंय छान बनवते ती. की मी ॲव्होकाडो टोस्ट घेऊन येईन सेटवर बनवून. सो ते आणेन मी लवकरच. म्हणून लवकरच म्हणजे कधी? कधी? लवकर म्हणजे लवकरच उद्या, लवकर म्हणजे परवा, की लवकर म्हणजे अजून खूप दिवसांनी? 13. नक्की. बघा सगळ्या प्रेक्षकांना सांगते मी की तिने प्रॉमिस केलंय मला, ती 13 घेऊन येणार आहे. डन. क्या बात है. मग आम्हाला तू स्टोरीज वगैरे टाकशील तर आम्हाला कळेलच की तिने Definitely. तेरवा तिने तुझ्यासाठी तिने avocado नाही toast. बनवून आणलं तरी मी अशी स्टोरी टाकेन की मी खाल्लं आणि छान होतं. बरं बॉन्डिंग खूप छान वाटतंय तुमचं. ऑन स्क्रीन पण छान आहे. तर ऑफ स्क्रीन तुमचं बॉन्डिंग कसं आहे? काय एकमेकींकडून काय देवाणघेवाण होत असते? विचारांची म्हणा किंवा अजून कोणत्या गोष्टींची काय एकमेकींकडून शिकायला मिळतं? खूप म्हणजे आमचं आणि काय किस्से आहेत तुमचे? किस्से. म्हणजे असं सेट लागलाय, सेट जेव्हा नसतो तेव्हा तुम्ही काय करत असता? सेटवरचं तुमचं काही जे गिव्ह अँड टेक असेल. आम्ही जशा सिरियल मध्ये आहोत त्याच्यापेक्षा जास्त आमचं बॉन्डिंग आहे रिअल लाईफ मध्ये. पण किस्से काय शिकायला तर खूप, म्हणजे आम्ही शिकतो एकमेकींकडून, खूप शिकतो. म्हणजे मी तिचं बघते ना, ती किती लाईक हार्ड वर्किंग आहे. ती काही झालं आणि तिचं पुण्याचं जे प्रेम आहे
ती कितीही लेट झालं काही झालं, एक दिवस सुट्टी मिळाली की ती रात्री पुण्याला जाते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी डायरेक्ट सेटवर पोहोचते. हो. आणि त्याच्यानंतर कधी घरी गेली, जेवण बनवणं असेल, काहीही असेल तिचं, तर मला आवडेल तिच्याकडून हे सगळं ती शिकायला. आणते तुमच्यासाठी काय? हो हो. आलू पराठा आणला होता एकदा. अजून काय आणलं होतं तू? पोळी भाजी हा, पोळी भाजी आणली. ओके. तुझं लग्न नवीन नवीन आहे म्हणजे ऑफ स्क्रीन पण जे खऱ्या आयुष्यामध्ये, तर तू सगळे रिलेट करतेस आता जे सिक्वेन्स सुरू असतील. मी खूप रिलेट करते गोष्टी आणि तुला सांगू मी ना आता मला ग्लिसरीन किंवा तुपांजन वगैरे याची काही गरज लागत नाही कारण ते ना खूप रिअलिस्टिक गोष्टी मी एक्सपिरियन्स करते. माझं जेव्हा लग्न होत होतं तेव्हा मी तुम्ही बघितलं सगळ्यांनी की कन्यादानाच्या विधीच्या वेळेस सुद्धा मी स्वतः रडत होते. सो तसंच आता आम्ही लग्नाचा सिक्वेन्स शूट केला. सो मला ते प्रत्येक गोष्ट आठवत होती किंवा लग्नाच्या आधीची जी रात्र होती माझी, हॅपीनेस होता पण तेवढंच एक दुःख होतं की बाबा आपण आपल्या लोकांना आत्तापर्यंत आपण ज्यांच्यासोबत लाईफ काढलेलं असतं, त्यांना आपल्या आवडीनिवडी माहिती असतात. आता इथून म्हणजे आता सपोज टू बी सिरियल मधलं सांगायचं झालं तर भाग्याला माझ्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत. तसं माझ्या आईवडिलांना माझ्या सगळ्या गोष्टी माहिती होत्या, माझ्या भावाला माहिती होत्या आणि आता इथून पुढे नवीन कुटुंबात लग्न करून जायचं. मग तिथे आपण मॅच होऊ की नाही किंवा जरी आता मी सूर्यवंशींकडे आधी जात होते तरीही सगळ्या गोष्टी मला माहीत असल्या तरी पुढे कसं होणार काय होणार कारण कसं असतं ना प्रत्येक मुलीच्या लाईफमध्ये लग्न हा पॉइंट म्हणजे तिच्यासाठी नवीन जर्नी नवीन जन्म असतो असं म्हणतात. सो ते मी खूप एक्सपिरियन्स करत होते. माझा आणि मामाचा एक सीन होता की ज्याच्यामध्ये तो मला माझ्या लहानपणापासूनच्या सगळ्या आठवणी सांगतो. मी त्याच्यात ढसाढसा रडले कारण मी तिथे जरी समोर मामाला बघत होते पण मला माझ्या रिअल लाईफ मधले माझे आई बाबा माझा भाऊ आठवत होता आणि तो सीन लिटरली मी तुला सांगते खूप रडत म्हणजे मी रिहर्सलला सुद्धा रडत होते. सो इतकं भारी वाटलं ह्या सगळ्या गोष्टी आणि अगदी काही महिन्यांपूर्वीच सगळं ते मी एक्सपिरियन्स केलं होतं त्यामुळे आता अगदीच ताजं ताजं सगळं पण छान वाटलं आणि मी जेवढं ते रिअली परफॉर्म केलंय तर प्रेक्षकांना बघायला सुद्धा खूप भारी वाटेल. खात्री आहे मला. नक्कीच. तुम्हाला सगळं ताजं ताजंच आहे. तर लग्नाआधी मालिका करणं आणि लग्नानंतर मालिका करणं किती तुला आता फरक तो जाणवतोय? खूप खूप मोठा फरक आहे. मी तुला सांगू हे मी शब्दात सांगूच शकत नाही कारण आतापर्यंत आई सोबत कंटिन्यू असायची. तुम्हा सगळ्यांना माहिती आहे की प्रत्येक शूटला प्रत्येक इव्हेंटला मम्मी कायम सोबत असायची आणि आता कसं होतं की ती येऊन जाऊन असते किंवा जरी सुट्टी असेल तरी मी जाते किंवा फोन असतो चालू पण ना कंटिन्यू आपला माणूस सोबत असणं आणि आता एकटीनं सगळं करणं ह्याच्यात खूप मोठा फरक आहे. म्हणजे सकाळी लवकर उठणं, स्वतःचा स्वतः टिफिन बनवणं, वेळेत कॉल टाईमला जाणं, रात्री पॅकअप झाल्यावर सुद्धा सगळं घर आवरणं किंवा ती स्वतः एक आता स्वतःच्या खांद्यावर एक जबाबदारी आहे याची जाणीव होते. नंतर आई तेव्हा माझ्यासाठी सगळ्या गोष्टी जी करायची की टिफिन देणं असेल की बाबा तू नको करूस, तू शूटिंग मध्ये तुझं लक्ष दे, तू स्किन केअर रुटीन वगैरे फॉलो कर, मी बाकी सगळ्या गोष्टी करते, तू तुझ्या फिटनेसवर लक्ष दे. आता ना सगळं स्वतःच स्वतः करावं लागतं तेव्हा आईची किंमत कळते की काय ती करायची आणि नो डाऊट आताही करते ती. आता जसं भाग्या म्हणाले की मी जेव्हा पुण्याला जाते तेव्हा माझे असे 3-4 टिफिन मी घेऊन येते. सेटवर साठी एक टिफिन, सगळ्यांसाठी एक टिफिन, माझ्यासाठी एक टिफिन वगैरे असं सगळं ती बनवून देते. पण मला असं वाटतं की प्रत्येक मुलीच्या लाईफमध्ये हा मोमेंट येतो आणि मी आता अजून भरपूर गोष्टी शिकतीये. स्वतःला सेटल करायचं ट्राय करते आणि टचवूड आमची सगळी टीम खूप छान आहे. सॉन्ग प्रोडक्शन पण खूप छान आहे. चॅनल खूप सपोर्टिव्ह आहे. सो या सगळ्या गोष्टी मी स्वतःला असं सेटल करताना खूप पॉझिटिव्हली ॲटमॉस्फिअरमध्ये असल्यामुळे ते जेवढं लवकर लवकर होईल तेवढं लवकर मी स्वतःला सेटल करण्याचं ट्राय करते. तुमच्या सेट मधलं टीम मधलं हे शेंडेफळ आहे हा. गौरी मला सांग की हे सगळे प्रँक करतात वेळशी किंवा काय त्याचा मस्करी काय सुरू असतं? प्रँक आता ते आरव आणि आलोक तर प्रँक त्यांचा नॉनस्टॉप काही ना काहीतरी किडे चालू असतात.
पण ही पण त्यांच्यात जाते कधी कधी. कारण मी सूर्यवंशी आता होतीये ना. झाली ऑलरेडी, गेलीस तू तिकडे. पण मजा करतो आम्ही खूप सगळे खूप चौघं मज्जा पण. करतो आम्ही. तर लवकरच तुम्हाला पाठराखीणमध्ये लग्न सोहळा रंगताना दिसणार आहे. खूप मजा असणार आहे. कटकारस्थानं पण असणार आहेत. काय सांगाल तुम्ही एकदा शेवटी? अ, खूप इंटरेस्टिंग ड्रामा आहे पाठराखीणमध्ये आणि तेवढीच इमोशनल, तेवढीच सिरियस, तेवढीच कॉमेडी आणि तेवढीच एक छान सोशल मेसेज देणारी अशी ही पाठराखीण मालिका आहे. त्यामुळे प्रेक्षकांनी अगदी डोक्यावर घेतलेली ही सिरियल आहे. आम्ही जिथे जाऊ तिथे पाठराखीणबद्दल बोललं जातं. आम्ही जे काही शूट करतो, जे एपिसोड्स टेलिकास्ट होतात त्याबद्दल आम्हाला त्या प्रेक्षकांकडनं प्रतिक्रिया मिळतात. तेव्हा खूप छान वाटतं आणि आपण जे काही कष्ट घेतो आहोत प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी ते खऱ्या अर्थानं चीज झालंय. अशी अशी एक असं एक फिलिंग येतं आम्हाला. सो तुम्हा रसिका मायबाप प्रेक्षकांचे आशीर्वाद असेच पाठीशी असू द्यात आम्हा सगळ्यांच्याच, प्राजक्ताच्या सुद्धा. कारण आता लग्नानंतर एक नवीन जर्नी आहे. त्यामुळे तुमचं प्रेम असू देत. कारण आलोक सारख्या माणसाला मला सांभाळायचंय. हो, खरंच. एकदम So, unpredictable आहे. हो, अनप्रेडिक्टेबल, सगळंच अनप्रेडिक्टेबल आहे. पुढे काय वाढवून ठेवलं हे काहीच माहिती नाहीये. पण फक्त मनात एवढंच माहितीये की मला माझ्या फॅमिलीसाठी, माझ्या बहिणीसाठी सगळं करायचंय आणि त्याला मला प्रेक्षकांची साथ आहेच आहे. थँक्यू. थँक्यू सो मच.